नमस्कार. बारामतीच्या पवित्र भूमीमध्ये साईवाणीचा जागर. प्रारंभ करो जारी रखो ही विचारधारा आणि शिर्डीच्या साईबाबांच्या आशीर्वादाने अतिशय अद्ययावत शहर असं बारामती शहर आणि त्या शहराला लागून आपण सुरू केलेलं साई अंगण. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्स्वा मामका पांडव क्षैव किम कुर्वत संजय. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला समजत नाही पुढे काय करायचं, तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या मुळामध्ये असतात, पाळांमध्ये असतात, आपल्या जमिनीमध्ये असतात, आपल्या घरामध्ये असतात, आपल्या दारामध्ये असतात. बहुतांशी लोक हे ग्रामीण भागातून आलेले असतात, शहरामध्ये बसतात, नोकरी पाण्यासाठी काम करतात, धंदा करतात. मग घराला, मातीला, मातीच्या माणसांना विसरून जातात. ती पुन्हा आठवण करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी साई अंगणची निर्मिती करतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि कायदा याच्यामध्ये आम्ही कटिबद्ध राहू. 23 नोव्हेंबर 2023 मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, माझे वडील नानासाहेब करपे, आई दुबई यांच्या आशीर्वादाने आणि माझे गुरु यांच्या परमभक्तीने, साईबाबांच्या कृपादृष्टीने मी साईवाणीची निर्मिती केली. आणि या साईवाणीची निर्मिती करत असताना मी साई अंगणची स्थापना करतोय. हे साई अंगण सुरू करत असताना यामध्ये सर्वांनी आम्ही एकत्र येऊन आता कार्याला सुरुवात केलेली आहे. हे कार्य असं आहे की या ठिकाणी तुम्हाला 11 गुंठेचे फार्म हाऊस प्लॉट सभासद म्हणून, सोसायटी सभासद म्हणून आम्ही तुम्हाला विकणार आहोत. यामध्ये तुमच्या ह्या फॉर्ममधून तुम्ही ऑर्गॅनिक शेती तयार करणार आहात. त्याच ठिकाणी तुम्हाला मेडिटेशन सेंटर मिळणार आहे आणि त्यालाच लागून साईबाबांची ही विचारधारा अखंड तुमच्या परिवारामध्ये तुमच्याशी जोडली जाणार आहे. साई ध्यान तर सर्वांना करायचंच आहे, साई क्रिया तर तुम्ही सुरू केलेलीच आहे. दररोज तुम्ही साईवाणी ऐकतच आहात. हे सर्व काही आपण कशासाठी करतो, याचा उद्देश काय आणि का केलं पाहिजे, की हे करताना आपलं जीवन बदलतंय. आणि हे जेव्हा जीवन बदलतं ना आपलं, तेव्हा पूर्ण विश्वातून आज साईवाणीच्या माध्यमातून लोक जोडले जातात. लोक अतिशय प्रेमाने जवळ येत आहेत आणि मग आल्यानंतर त्यांना कार्यक्रम द्यायला पाहिजे. साईवाणी क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही इंदुनाना हॉस्पिटलची निर्मिती केली. मोहल्ला क्लिनिक आम्ही तयार केली. लोकांच्या आरोग्याच्या तपासण्या आम्ही सुरू केल्या. इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप दिली. त्याच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचं जाळं उभं केलं. साईवाणीच्या ह्या सर्व क्षेत्रामध्ये साई घर, अफोर्डेबल होम, आज ही एक सर्वांची संकल्पना आहे. आज आपण आपल्या लोकांना घर असावे, घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. ही नाती नाही तर हे घराचा परिवार आहे, साईवाणी कम्युनिटी आहे, साईवाणी परिवार तयार झालेला आहे. आणि हा परिवार आमच्या सर्वांसाठी बारामतीच्या क्षेत्रामध्ये आपण एवढं कार्याला सुरू करत असताना तुम्हाला हक्काचं घर, हक्काचं एक फार्म हाऊस, हक्काची शेती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. या सर्वांनी त्या ठिकाणी मेडिटेशन करा, साईबाबांचा आशीर्वाद घ्या, साई ध्यान करा, साई क्रिया करा आणि आमच्या कॅम्पातल्या ऑफिसमध्ये संपर्क करून तुम्ही लवकरात लवकर हा तुमचं स्वतःचं जे घर तुम्ही या ठिकाणी घेतात, ही एक आध्यात्मिक नगरी आहे, एक आध्यात्मिक विलेज आहे. ह्या गावामध्ये तुम्हाला तुमचं गाव पण मिळणार आहे, घर पण मिळणार आहे, भाऊ मिळणार आहे, बहीण मिळणार आहे, प्रेम मिळणार आहे, विश्वास मिळणार आहे, त्याग मिळणार आहे, समर्पण मिळणार आहे आणि साईंचा विशेषतः आशीर्वाद मिळणार आहे. ह्या सर्वांच्या क्षेत्रामधून तुम्हाला करायची कृती म्हणजे साई घर, साई अंगण, आणि याची निर्मिती करण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. हे सर्व कार्य करत असताना आम्ही सर्वांनी आता एकत्र येऊन एक मशाल हाती घेतलेली आहे आणि ही मशाल क्रांतीची मशाल आहे, तुमच्या उद्योजकाच्या विकासाची मशाल आहे, तुमच्या प्रकृतीची मशाल आहे, तुमच्या मनाची मशाल आहे, तुमच्या विचारांची मशाल आहे आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाची बैठकीची मशाल आहे. ही मशाल आता आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तुम्हाला सर्वांना या साई अंगणमध्ये समाविष्ट व्हायचंय. मी स्वतः त्या साईवाणीचा संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण खाली दिलेला संपर्क करा नंबरवर आणि लवकरात लवकर या ठिकाणी व्हिजिट करून आपलं स्वतःचं हक्काचं असं फार्म हाऊस घ्या. धन्यवाद.
ओम साई राम। प्रारंभ करो, जारी रखो। इसी विचारधारा से साई वाणी का प्रारंभ हुआ। शिरडी के साई बाबा का आशीर्वाद पाके खुद अपने जीवन में एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी ने साई वाणी के इस कार्यक्रम को प्रारंभ करते हुए 21वीं सदी को सही में साई बाबा के आशीर्वाद से लोगों के जीवन में बदलाव एवं खुशियां लाने के लिए साई वाणी का प्रारंभ किया। लगातार लोग साई वाणी को सुनते आ रहे हैं। साई कृपा जो साई ध्यान से जुड़ी हुई है, क्योंकि मेडिटेशन ही एक ऐसी शक्ति है जो जीवन में क्रांति ला सकती है, बदलाव ला सकती है और खुशियां दे सकती है। लेकिन उसके लिए प्राणायाम बहुत महत्वपूर्ण है और अपने संकल्प के प्रति अडिग रहकर उन्होंने प्राणायाम की श्रृंखला को अपनी शक्ति से जोड़ा और उसको साई क्रिया के माध्यम से साई ध्यान के प्रति वो लगातार लेके चले गए। ये बाबा की नगरी है। यहाँ बाबा का विज्ञान, बाबा का आशीर्वाद एडवोकेट डॉक्टर सुनील नाना साहेब करपे जी के साथ लोगों तक पहुंच रहा है। हमसे जुड़े रहने के लिए आज ही साई वाणी के ऑफिशियल यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें या अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9604050607। ओम साई राम। प्रारंभ करो, जारी रखो।